विजेंद्र आणि आसावरीच्या मनात राग वाढला आणि राघवेंद्रच्या मनात भीती. अगं, त्याला सुद्धा असंच वाटत असेल ना की आपल्याला आईनी घरात नसता आणलं तर बरं झालं असतं. आजी, काकांना जर असं वाटत असतं ना तर आई आई करत सतत तुमच्याजवळ आले नसते. आजी, त्यांना बाकी कोणाचंही प्रेम मिळालं नाही, पण आईची माया, आईचं प्रेम त्यांना तुमच्यामुळे मिळालं. आजी, तुम्ही जेव्हा त्यांना इथे घेऊन आलात ना तेव्हा तुमच्यातल्या आईने तो निर्णय घेतला. आणि मग तीच आई मुलांमध्ये दुजाभाव करेल का? तुमचं काही चुकलं नाही आजी. उलट एका अनाथ मुलाला तुम्ही घर दिलं, प्रेम दिलं, तुमची माया दिली. आजी, केवढी मोठी गोष्ट आहे ही. आपल्याला जेव्हा आई मिळते ना तेव्हा काय वाटतं हे एका अनाथाला समजू शकता. आणि असे भलते सलते विचार मनात आणू नका. एक समजूतदार आहे ग पोरीस तू. अगं, एवढी पोळली जाते तरी इतके चांगले विचार. आता तू मला सांग, स्वप्न म्हणजे नेमकं काय? उद्याची आशाच ना. त्यामुळे माणसाने स्वप्न बघत राहा. आजी, कारण मला खात्री आहे की सगळं नीट होईल. तुमचा निर्णय चुकला नव्हता हे घरात सगळ्यांना पटेल. काकांना अनाथ नाही तर आपलं म्हणतील. विराजस आणि माझ्यावरचा राग सुद्धा निघून जाईल. आपल्या घरात फक्त सुख नांदेल. त्या दिवसाची वाट बघते मी. हो ना? मग आता त्या सुखाचं स्वागत आपल्याला हसत करायला हवं ना? आणि आजोबा सुद्धा बघतायत ना. मग तुम्ही असं रडलात तर त्यांना कसं वाटेल? आई, आजी, मी तुमच्यासाठी काहीतरी खायला घेऊन येते. ए आई, कसं वाटतंय ग तुला आता? बरं वाटतंय ना? का त्रास करून घेते स्वतःला? राधास या घराला घर पण देईल. चल चल ना, अरे मस्त